श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मार्गशीर्ष महिना जो आहे तर या महिन्यातील गुरुवार आणि शुक्रवारांना विशेष असे महत्त्व आहे. कारण मार्गशीर्ष गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत केले जाते, त्याचप्रमाणे शुक्रवार जे आहेत तर ते सुद्धा देवीला समर्पित आहेत. आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंपैकी एक वस्तू घरामध्ये घेऊन यायची आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील, घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल. जर लक्ष्मी प्रसन्न असेल तर आपली भरभराट होत असते, घरामध्ये धनधान्य, संपत्ती, वैभव यामध्ये वाढ जी आहे तर ती होत असते. लक्ष्मी कृपेने आपले जे काही दारिद्र्य आहे, गरिबी आहे तर ती नष्ट व्हावी म्हणून आपल्याला या वस्तू ज्या आहेत तर त्या घरी आणायच्या आहेत. आता या वस्तू कोणत्या आहेत याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. धार्मिकदृष्ट्या कमळाच्या फुलाला अतिशय महत्त्व आहे. माता लक्ष्मीला कमळाचे फूल हे अतिशय प्रिय आहे. तेवढेच महत्त्व हे कमळाच्या बीजला म्हणजे कमळाचं जे बी आहे तर त्याला सुद्धा आहे. ज्या ठिकाणी फुले मिळतात तर त्या ठिकाणी आपल्याला कमळ बीज जे आहे तर ते सहज उपलब्ध होते. तर आपल्याला कमळ बीज जे आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे. घरी आल्यानंतर आपल्याला हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे, बसायला आसन घ्यायचं आहे. देवघरामध्ये आपल्याला सर्वप्रथम तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. अगोदर जर दिवा प्रज्वलित असेल तर दुसरा जो दिवा आहे तर तो आपल्याला लावायचा नाही. तर अगोदर जो दिवा प्रज्वलित आहे त्यालाच आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे. यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये आपल्याला कुंकवाचं स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि त्यावरती आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत. आणि ही प्लेट ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचा फोटो आहे किंवा मूर्ती आहे तर त्याच्या समोर आपल्याला ठेवायची आहे. यानंतर कमळ बीज जे आहे तर ते एका तामणामध्ये ठेवायचं आहे आणि त्याला आपल्याला पाण्याचा किंवा पंचामृताचा अभिषेक करून घ्यायचा आहे. हा अभिषेक करताना माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. यानंतर आपण ज्या प्लेटमध्ये तांदूळ ठेवलेले आहेत तर त्या तांदळावरती थोडेसे हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचे आहे आणि त्यावरती बरोबर मध्यभागी हे कमळ बीज जे आहे तर ते आपल्याला ठेवायचं आहे. यानंतर या कमळ बीजला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे. धूप अगरबत्तीने ओवाळायची आहे आणि आपल्याला खडीसाखरेचा किंवा खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. यानंतर एक वेळेला श्रीसुक्तम म्हणायचं आहे, 16 वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि आपली पैशासंबंधीची जी इच्छा आहे तर ती माता लक्ष्मीला सांगायची आहे. यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिटे हे कमल बीज जे आहे तर ते माता लक्ष्मीसमोरच असू द्यायचं आहे. त्यानंतर एक लाल रंगाचं कॉटनचं कापड घ्यायचं आहे. कापड हे स्वच्छ आणि नवीन असावे आणि आपल्याला 2 काळ्या मिरीसुद्धा घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचं स्मरण करून आपण जे कमळ बीज माता लक्ष्मीसमोर ठेवलेलं आहे तर ते उचलायचं आहे आणि त्या लाल कपड्यावरती ठेवायचं आहे. हे कापडसुद्धा आपल्याला माता लक्ष्मीसमोरच ठेवायचं आहे आणि त्यावरती हे कमळ बीज ठेवल्यानंतर 2 काळ्या मिऱ्यासुद्धा आपल्याला या कमळ बीजासोबत ठेवायच्या आहेत. यानंतर आपल्याला त्याची पुरचुंडी बांधायची आहे आणि ही पुरचुंडी जी आहे तर ती माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायची आहे. चरणाजवळ ती पुरचुंडी ठेवल्यानंतर आपली जी पैशासंबंधीची अडचण आहे किंवा समस्या आहे, घरामध्ये पैसा येत नाही, आलेला पैसा टिकत नाही किंवा आपल्या धनधान्यामध्ये वाढ व्हावी तर ही समस्या माता लक्ष्मीला सांगून ती समस्या नष्ट व्हावी, घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे. आणि ही पुरचुंडी जी आहे तर ते आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या आतील बाजूला आपल्याला वरच्या साईडला बांधायची आहे. यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घराकडे आकर्षित होते. त्याचप्रमाणे आपण काळ्या मिऱ्यासुद्धा बांधलेल्या आहेत, त्यामुळे जी काही नकारात्मकता आहे तर ती सुद्धा नष्ट होत असते. कमळाच्या फुलावरती माता लक्ष्मी जी आहे तर ती विराजमान आहे आणि कमल बीज जे आहे तर ते माता लक्ष्मीचे आसन आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी जर कमल बीज मिळाले तर नक्की आपल्याला ते खरेदी करून घरी आणायचं आहे आणि त्याची पूजा जी आहे तर ती करायची आहे. आणि जेव्हा कधी ही पुरचुंडी आपोआप तुटेल किंवा फाटेल तर त्यावेळेला आपल्याला हे वाहत्या पाण्यामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली मातीमध्ये विसर्जित करून द्यायचे आहे. यानंतर दुसरी वस्तू आपण कोणती घरी आणू शकतो तर ज्या कवड्या आहेत तर त्या तुम्ही या दिवशी खरेदी करून घरी आणू शकता. 5 किंवा 7 पिवळ्या कवड्या किंवा पांढऱ्या कवड्या आपल्याला घरी आणायच्या आहेत आणि देवघरामध्ये या कवड्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत. यामुळे सुद्धा माता लक्ष्मी जी आहे तर तिचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि कवड्या ज्या आहेत तर त्या धनदायक मानल्या जातात. घरामध्ये जर कवड्या असतील तर घरामध्ये पैशाची कधीही कमी भासत नाही. त्याचप्रमाणे या दिवशी आपण मुठभर धने जे आहेत तर ते खरेदी करू शकतो. मुठभर धने आपल्याला सकाळीच घरी आणायचे आहेत. आपल्या घरामध्ये कितीही धने असले तरी नवीन आपल्याला धने घेऊन यायचे आहेत आणि एका वाटीमध्ये देवघरामध्ये माता लक्ष्मीसमोर हे धने ठेवायचे आहेत.
किंवा जर आपण पूजा मांडलेली असेल तर त्या पूजेमध्ये हे धने ठेवायचे आहेत आणि या धन्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून या धन्याची पूजा आपल्याला करायची आहे। आणि दुसऱ्या दिवशी या धन्यातील 4 ते 5 धने एका लाल कागदामध्ये किंवा छोट्याशा कपड्यामध्ये बांधून आपण आपल्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये किंवा तिजोरीमध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून ठेवू शकतो। यामुळे सुद्धा पैशासंबंधीच्या ज्या अडचणी आहेत तर त्या नष्ट होत असतात। माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये स्थिर राहत असते। यानंतर आपण या दिवशी विड्याची जी पाने आहेत तर ती खरेदी करू शकतो। विड्याची पाने आपल्याला खरेदी करून घरी आणायची आहेत आणि 2 विड्याची पाने आपल्याला घ्यायची आहेत आणि पानाचा देठ देवीकडे येईल अशा पद्धतीने लक्ष्मी मातेसमोर ही 2 पाने ठेवायची आहेत आणि त्यावरती आपल्याला 1 सुपारी, 2 वेलच्या आणि 2 लवंगा ठेवायच्या आहेत। तर असा विडा आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी ही जी पाने आहेत तर ते आपण निर्माल्यामध्ये विसर्जित करायची आहेत आणि वेलची आणि लवंगांचा आपण आपल्या स्वयंपाकामध्ये वापर करू शकतो। त्याचप्रमाणे या दिवशी आपण लाल रंगाची फुले जी आहेत तर ती सुद्धा माता लक्ष्मीला अर्पण करू शकतो। या दिवशी तुम्ही लवंग, वेलची तर या गोष्टीसुद्धा खरेदी करून घरी आणा आणि माता लक्ष्मीला जर आपण या गोष्टी अर्पण केल्या, कारण लवंग, वेलची या ज्या गोष्टी आहेत तर त्या लक्ष्मीकारक आहेत। माता लक्ष्मीला या वस्तू अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे या वस्तूंची सुद्धा आपण खरेदी करू शकतो। तसेच या दिवशी आपण लक्ष्मी मातेची जी पावले आहेत, मग चांदीची पावले असतील, तांब्याची पावले असतील तर अशा पावलांची सुद्धा खरेदी करू शकतो, जेणेकरून माता लक्ष्मी स्वतः आपल्या घरामध्ये आगमन करेल। तसेच चांदीचा शिक्का जो आहे, ज्यावरती माता लक्ष्मीची प्रतिमा असते, तर असा चांदीचा शिक्कासुद्धा आपण खरेदी करून आपल्या देवघरामध्ये तो शिक्का ठेवू शकतो। किंवा आपल्याला काय करायचं आहे तर आपण जी मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडतो त्यामध्ये हा शिक्का ठेवायचा आहे आणि जेव्हा मार्गशीर्ष महिना संपेल तर त्यानंतर आपल्याला हा शिक्का आपल्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये ठेवायचा आहे आणि संपूर्ण मार्गशीर्ष महिना देवघरामध्येच या शिक्क्याची आपल्याला पूजा करायची आहे। तर अशा प्रकारे चांदीचा शिक्का जो आहे तर तो सुद्धा आपण खरेदी करू शकतो। तसेच आपण श्रीयंत्र, गोमती चक्र या ज्या वस्तू आहेत तर त्याची सुद्धा खरेदी करू शकतो। श्रीयंत्र जे आहे तर ते माता लक्ष्मीचे आसन आहे। ज्या घरामध्ये श्रीयंत्र आहे तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर असते, कारण जेव्हा माता लक्ष्मीचं आसन आपल्या घरामध्ये असतं तर त्यावेळेला माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये राहत असते। म्हणून श्रीयंत्राची सुद्धा आपण खरेदी करू शकतो आणि प्रत्येक गुरुवारी किंवा शुक्रवारी या श्रीयंत्राला आपण कुंकुमार्चन जे आहे तर ते सुद्धा करू शकतो। तर अशा छोट्या-छोट्या ज्या वस्तू आहेत तर त्याची आपण खरेदी करू शकतो। त्याचप्रमाणे आपण हळद जी आहे तर ती सुद्धा खरेदी करून घरी आणू शकतो। तांदूळ जे आहे तर ते सुद्धा खरेदी करून घरी आणू शकतो आणि त्याचा पूजेमध्ये आपण वापर करू शकतो। यामुळे सुद्धा ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घराकडे खेचली जाते आणि लक्ष्मी कृपेने आपले जे काही दारिद्र्य आहे किंवा गरिबी आहे तर ती नष्ट व्हायला मदत होत असते। कारण आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेला आर्थिक समस्या या खूप असतात की पैसा येत नाही, पैसा आला तरी तो टिकत नाही आणि ह्या समस्या नष्ट व्हाव्यात आणि म्हणून आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी किंवा शुक्रवारी या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तूंची खरेदी करून त्या वस्तू घरी आणायच्या आहेत किंवा या वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून आपल्याला घरी आणायची आहे।